हाय गाईज, गुड मॉर्निंग, नमस्ते. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि नेहमी खुश राहा ही माझी विनंती आहे. कारण जीवनामध्ये एवढं टेन्शन आहे, पण आपण खुश राहणं खूप गरजेचं आहे. आपण खुश राहिलो तर आपलं जीवन खूप आनंदमय जातं. हे माझी विचारसरणी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला गाईड करेन की तुम्ही कितीही प्रॉब्लेम्समध्ये असाल, कितीही दुःखी असाल तरी खुश राहा. आणि ऍक्च्युली आज सॅटर्डे आहे आणि जियांशच्या स्कूलला सुट्टी आहे. तर जियांश घरी असल्यामुळे तो आता अभ्यास करतोय. आणि ऑलरेडी जियांचा नाश्ता झालेला आहे, माझाही नाश्ता झालेला आहे, माझी मॉर्निंगची सगळी कामं झालेली आहेत. तर जियांशला नूडल्स खायचे आहेत, हक्का नूडल्स. 2-3 दिवस झाले तो बोलतच होता की मला मम्मा हक्का नूडल्स खायचे आहेत. तर मी म्हटलं चला, जियांशला सुट्टी आहे आणि मी त्याच्यासाठी हक्का नूडल्स बनवणार आहे. तर मग चला आपण हक्का नूडल्स बनवायला चालू करू. आणि आजचा जियांश अभ्यास करतोय म्हणून मी त्याच्यासाठी बघा रवा केक आणि केळीचे वेफर्स अशा काही गोष्टी त्याच्या समोर ठेवते, जेणेकरून तो अभ्यासही करू शकतो आणि खाऊही शकतो. ऍक्च्युली अभ्यास करताना खायला देऊ नये, मुलांचं पूर्ण लक्ष खाण्यात असतो. पण काय म्हणतात ना की थोडं मुलांच्या बाबतीत पण त्यांच्याविषयी थोडासा विचार केला जातो आणि ते काय विचार करतात ह्याचाही आपल्या आई वडिलांना विचार करता आला पाहिजे. तर मग बघा जियांश अभ्यास करतोय. पहा जियांश कसा अभ्यास करतोय. ऍक्च्युली खूप वेळ झालाय त्याला मी नंबर्स दिले आणि विथ स्पेलिंग. तर आता 50 झालेत. म्हणतोय मला मम्मा शिकायला झालं. व्हेरी गुड माय चाइल्ड, आय लव्ह यू. चला तर मग लंच मध्ये हक्का नूडल्स बनवायला सुरुवात करू. आणि एक बाईट मी केकचा घेत आहे. रवा केक आहे, खूप छान आणि माझं फेवरेट आहे. छान. आता खायला हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. चला तर मग सर्व करू. जियांश आता सांगणार आहे हक्का नूडल्स कसे झाले आहेत. व्हेरी नाईस मॉम, आय लव्ह टू ईट. खरंच खूप छान झालेले आहेत हक्का नूडल्स आणि मी घरीच प्रेफर करते हक्का नूडल्स बनवायला. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.